hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि ऑलमोस्ट गावावरून येऊन आम्हाला 8 दिवस झालेले आहेत. आणि 8 दिवसानंतर मी तब्बल बाहेर पडलेली आहे आज. आणि म्हटलं चला फायनली आज विचार केला की आज आपण बाजारात जाऊ. कारण बॅक टू रुटीनमध्ये येण्यासाठी ना खूप वेळ लागतो. जेव्हा आपण खूप ट्रॅव्हल करतो किंवा खूप दिवस बाहेर राहतो, त्यानंतर पुन्हा जेव्हा आपण घरी आल्यानंतर ना आपल्याला कुठेच जावंसं वाटत नाही किंवा काही करावंसं वाटत नाही. सो माझ्यासोबत सुद्धा असंच झालं होतं. तर 8 दिवसानंतर आज मी बॅक टू रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत जवळजवळ शेअर करत आहे. आणि सकाळी मी बाजारात गेली, तर बाजारात मच्छी आणण्यासाठी गेली होती, पण आज बाजारात काही मच्छी मला मिळाली नाही. तर ऑलमोस्ट मला निघायलाच उशीर झाला होता, त्यामुळे मला जशी हवी होती मच्छी तशी काही मिळाली नाही. सो त्यामुळे मी रिटर्न आली, पण येताना काही गोष्टी घेऊन आली, ते पुढे ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेनच. तर इथे मी एका साईडला अंड्याचा रस्सा बनवायला ठेवलेला आहे, आणि एका साईडला कोकम वगैरे जे गावावरनं आणले होते तर ते मी भरून घेतले बरणीमध्ये, कारण ते स्टोअर करायचे राहून गेले होते. त्याचबरोबर येताना सुकी मच्छीसुद्धा आणली होती, आणि तीसुद्धा स्टोअर करायची राहून गेली होती. तर जेव्हा पण असं पावसाळा वगैरे जवळ येतो ना, तर थोडीफार सुकी मच्छी जी आहे ती मी स्टोअर करत असते. सो ती केली स्टोअर. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजलेला जवळा जो आहे कांदा वगैरे लावून आमच्या घरी खाल्ला जातो. तर तुमच्याकडे खातात की नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि बाजारात जेव्हा गेली होती तर हे डस्टबिन घेऊन आले होते, कारण यापूर्वी माझ्याकडे डस्टबिन जे होते ते तुटलं होतं. त्यानंतर मी बऱ्याच दिवस घरातला जुना डबा जो प्लॅस्टिकचा होता तर तोच डस्टबिन म्हणून यूज करत होते. सो फायनली आज डस्टबिन जे आहे ते आलेलं आहे. आणि बॅक टू रुटीन आलेले आहेत. ऑफकोर्स क्लिनिंग तर आलंच, कारण रुटीनमध्ये माझ्या एक क्लिनिंग तर इन्क्लूड असतंच. म्हणजे दिवसभरातल्या कामांमध्ये मी एखादा तरी कॉर्नर किंवा एखादी तरी गोष्ट मी क्लीन करत असते. त्याचमुळे घर जे आहे ते नेहमी व्यवस्थित आणि क्लीन राहतं. तर आज फायनली विचार केला होता की फ्रीजचा जो आजूबाजूचा भाग आहे, सरफेस आहे, किंवा फ्रीजच्या मागचा भाग आहे, खालचा भाग आहे, तो क्लीन करायचा विचार केला होता. गावी जायच्या आधी फ्रीज क्लीन केलं होतं, त्यामुळे फ्रीज क्लिनिंगची गरज नव्हती. सो फ्रीजच्या आजूबाजूचा जो पार्ट आहे तो क्लीन करण्याची गरज होती. सो फायनली फ्रीज जो आहे तो बंद केला आणि सरकवून घेतला. आणि तुम्ही बघू शकता फ्रीजच्या खाली किती धूळ जमा होते, कारण गॅप असल्यामुळे सगळी धूळ, जळमटं वगैरे याखाली जाऊन बसतात. आणि लोलो जो आहे तो छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा फ्रीजच्या खाली टाकत असतो. तर फायनली फ्रीजच्या खालचा भाग जो आहे तो क्लीन केला. त्याचबरोबर आजूबाजूचा पार्ट जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला. सो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या रुटीनमध्ये एखादा तरी पार्ट किंवा एखादी तरी जागा तुम्ही क्लिनिंग करण्यासाठी निवडलीत रोजच्या रोज, तर तुमचं घर नेहमी क्लीन राहील, स्वच्छ राहील, त्याचबरोबर व्यवस्थितसुद्धा राहील. त्यानंतर इथे मी जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी आज फायनली एक गोष्ट क्लीन करायला घेतलेली आहे, जी मला खूप आधी करायला हवी होती आणि ती माझ्याकडनं झाली नाही. यासाठी मी स्वतः खूप जास्त रिग्रेट आहे त्या गोष्टीसाठी, कारण या गोष्टीनं वेळेत झाल्या पाहिजे होत्या. पण ते राहून गेलं. तर प्रज्ञा जिथे बुक्स, त्याचे नोटबुक, स्कूलचं जे काही त्याचं सामान आहे, तर जे तिथे स्टोअर करतो त्या बॉक्सची क्लिनिंग करणं हे राहून गेलं होतं. बऱ्याचदा मी त्यालासुद्धा सांगितलं, आणि मी सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन ते करायला हवं होतं, पण ते राहून गेलं. आज उद्या करू करू करून ते राहून गेलं. सो फायनली आज ते मी क्लीन करायला घेतलेलं आहे. तर आधी सगळ्यात आधी त्याचे चॉक्स, कलर वगैरे ते जे आहे ते सगळं एकत्रित करून घेतलं, जेणेकरून नेक्स्ट इयरला त्याला जितक्या गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी त्याला एकत्र सापडतील. तर या बॅगमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी स्टोअर केल्या. आणि ते मध्ये मध्ये लोलोची लुडबुडसुद्धा चालू आहे. त्यानंतर इथे त्याच्या ज्या फाईल्स आहेत, ज्या फाईल्समध्ये त्याचे वर्कशीट वगैरे ठेवतो, तर त्यासुद्धा रिकाम्या करून घेतल्या, कारण या फाईलचा उपयोग त्याला नेक्स्ट इयरला होईल. परंतु त्याच्या आतमध्ये ज्या वर्कशीट आहेत किंवा पेपर्स आहेत त्याचा त्याला नेक्स्ट इयरला यूज नाही आहे, कारण आता प्रज्ञा 5th गेलेला आहे. सो त्याचा अभ्यासक्रम जो आहे, सिलॅबस जो आहे तो आता 5th असणार आहे. सो ग्रामरच्या बुक्स वगैरे ज्या होत्या त्यासुद्धा मी ठेवून दिलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्याकडून थोड्याफार प्रॅक्टिसेस मला करून घेता येतील आणि त्या यूज होतील कोणाला ना कोणाला. त्यामुळे त्या मी ठेवून दिल्या. त्या काही रद्दीला देणार नाही आहे. पण ज्या गोष्टी खरंच गरजेच्या नाही आहेत किंवा त्याला खरंच यूज होणार नाही आहेत नेक्स्ट इयरला, तर त्या गोष्टी रद्दीमध्ये देण्यासाठी काढून घेतल्या. त्याचबरोबर जेवढे फिल केलेले पेजेस होते ते सुद्धा मी काढून घेतले रद्दीला देण्यासाठी.
आणि जितके ब्लँक पेजेस होते ते वेगळे केले, जेणेकरून त्याची एखादी रफ बुक करून ती त्याला यूज करता येईल कोणत्याही कामासाठी. आणि आपणसुद्धा लहानपणी अशा प्रकारेच ब्लँक पेजेस जे होते ते आपण काढून घ्यायचो आणि त्याची रफ बुक करून यूज करायचो. तर अशा प्रकारे ब्लँक पेजेसची रफ बुक कोणी कोणी केलेली आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर त्या सगळ्या गोष्टी मी करून घेत आहे आणि या गोष्टी करत असताना मध्ये-मध्ये लोलोची सुद्धा लुडबुड चालू आहे. कारण त्याला खूप जास्त क्युरिओसिटी आहे या सगळ्या गोष्टींची, सगळं बघण्याची. कारण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत, एक्सपिरियन्स नवीन आहेत. तर त्यानंतर सगळे सॅग्रिगेट केल्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवून घेते आणि त्यानंतर नेक्स्ट जी माझी कामं आहेत ती करायला घेते. तर आल्यापासून स्किन केअरसुद्धा राहून गेलं होतं माझ्याकडनं, इतकं काही करता आलं नाही. आणि गावी ऊन असल्यामुळे स्किन जी आहे ती थोडी टॅन झाली होती. तर छान असा मुलतानी मातीचा फेस पॅक जो आहे तो लावून घेतलेला आहे. आणि बाजारातून येताना हे बास्केट आणि त्याचबरोबर हे वायपरसुद्धा घेऊन आली. तर हे वायपर मला गावी न्यायचं होतं, पण मला त्यावेळेला ते काही सापडलं नाही बाजारामध्ये. पण आता जेव्हा गावावरनं रिटर्न आले तर हे मला वायपर दिसलं, तर फायनली मी घेतलेलं आहे, की जेणेकरून जेव्हासुद्धा हे गावी जातील तर त्यांच्यासोबत हे मी पाठवीन. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट माझं काम होतं गावावरून आल्यानंतर, की बेडचे जे कवर्स वगैरे आहेत ते चेंज करून घेणं. परंतु ते राहिलं होतं. जसं की मी सांगितलं बॅक टू रूटीनमध्ये येण्यासाठी मला थोडासा वेळ लागला. तर फायनली जे कवर्स आहेत ते मी आज चेंज करून घेणार आहे. आणि गावी जाण्याच्या आधी बेडवरती छान प्रकारे अशी चादर अंथरून ठेवली होती. त्याच्यामुळे ते इतके काही खराब झाले नव्हते. परंतु आता गावावरून आल्यानंतर हे क्लीन करणं गरजेचं होतं. सो त्यामुळे काढून घेतले आणि जुने जे कवर्स वगैरे होते ते पुन्हा त्याच्यावरती लावलेले आहेत. कारण पुन्हा त्याच्यावरती धूळ किंवा झळमट वगैरे काही होऊ नये त्यासाठी त्याच्यावरती व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आणि चादरसुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून जेव्हा पुन्हा व्यवस्थित असे क्लीन करेन सगळे कवर्स तर ते पुन्हा लावता येतील मला. आणि अशा प्रकारे हळूहळू गोष्टी ज्या आहेत त्या मी रिस्टार्ट केलेल्या आहेत. कारण आता स्कूलसुद्धा चालू होईल आणि प्रॉपर रूटीन जे आहे ते स्टार्ट होईल आणि यावेळेला माझं रूटीनसुद्धा खूप डिफरंट असणार आहे. कारण लोलोसुद्धा यावर्षी स्कूलमध्ये जायला लागणार आहे आणि दोघांचाही टायमिंग जो आहे तो जवळजवळ सेम असणार आहे. सो तुमच्यासोबत शेअर करतच राहीन त्या गोष्टी. चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.